नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि मंडळात आज होत आहे। असे असताना महाराष्ट्रावर अरिष्ट आले आहे। बेरोजगार महिला, अत्याचार, गुन्हेगारी या सर्व गोष्टी दूर कर आणि महाराष्ट्राला पुन्हा सुगीचे, आनंदाचे आणि मानवतेचे दिवस येऊ दे अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणेजवळ 2 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचा समोरासमोर भीषण अपघात झाला। या अपघातात 25 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील चाकरमान्यांनी गेल्या 4 दिवसांपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यास सुरुवात केली। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे जाण्यासाठी निघणारी बस आणि माणगावकडून मुंबईकडे जाणारी बस नागोठणे परिसरात एकमेकांवर समोरासमोर आदळल्याने हा भीषण अपघात झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर उघड नाराजी व्यक्त केली आहे। काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये गेल्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही। अधिकृत पक्ष प्रवेश कधी होणार असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता, परंतु आता खडसे यांनी पुन्हा एकदा यू-टर्न घेतल्याची चर्चा आहे। मला हे महायुतीचे सरकार जावे आणि पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यावे असे वाटतंय, असं खडसे म्हणाले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र काँग्रेसची विशेष बैठक शुक्रवारी मुंबईत पार पडली। या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून पक्षाकडून आतापर्यंत 172 जागांचा आढावा घेतल्याची माहिती पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली आहे। 25 तारखेपर्यंत सर्व 288 मतदारसंघांचा आढावा पूर्ण होईल असेही त्यांनी नमूद केले। राज्यातील वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड शहरातील समता मैदानात शनिवारी गणपती खरेदी करत असताना त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला। कापूस व सोयाबीनचे भाव वाढण्यासाठी मागणी केली आहे। या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात शेतमालाच्या भाववाढीची मोहीम उघडली आहे। या अंतर्गतच शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनच्या झाडांची माळ गळ्यात घालून आंदोलन देखील केले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आता महत्त्वाचा बदल करण्यात आलाय। यापुढे फक्त अंगणवाडी सेविकांकडेच अर्ज करता येणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे। आडगाव हद्दीतील छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वर नगर परिसरातील आलिशान निर्माण नक्षत्र इमारतीतील घरात एका महिलेने उच्चभ्रूसाठी वेश्या व्यवसाय सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पीसीबी MOBच्या पथकाने धाड टाकून 2 पीडित मुलींची सुटका केली, तर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या संशयित महिलेसह एका दलालास पोलिसांनी अटक केली होती। आता या प्रकरणी एका राजकीय नेत्याला अटक केल्यानं नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील अजित पवार निधी देताना दुजाभाव करत होते, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय। बाळासाहेब थोरात म्हणाले की 5 वर्ष निधी वाटपात भेदभाव झाला। काही आमदारांना प्रचंड निधी तर काहींना निधीच नाही। 5 वर्षे भेदभाव करण्याचे काम अर्थ विभागाकडून झालंय। महाविकास आघाडीच्या काळात आम्ही देखील तक्रार केली होती, असा गौप्यस्फोट अजितदादांच्या निधी वाटपावर बाळासाहेब थोरात यांनी केलाय। राज्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू केली आहे। या निवडणुका जाहीर होण्याआधीच जागा वाटपावरून धुसफूस दिसून येत आहे। अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन विषय चर्चेत आलाय। शिवसेना राज्यात 120 जागा लढवेल असं मोठं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय। त्यामुळे आता गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून केंद्र सरकारने पुढाकार घेतलाय। प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सरकारतर्फे जन औषधी केंद्र शीर्षकांतर्गत मेडिकल स्टोअर सुरू करण्यात येणार आहेत।
याद्वारे बाजाराच्या तुलनेत कितीतरी पटीने स्वस्त दरात गरिबांना औषधी उपलब्ध करून देण्यात येतील। केंद्र सरकार जन औषधी स्टोअरना लोकानुव्रती रूप देण्याबाबत अत्यंत गंभीर आहे। या स्टोअरमध्ये सर्व औषधी उपलब्ध असतील, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील जन औषधी केंद्र सुरू होण्याची आता प्रतीक्षा आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।